सॉरी मॅम, ही माझ्या हॉटेलची फाईल. एक पराग आणि रीनाने तुम्हाला बाकीच्या डिटेल्स दिल्याच असतील. पोरगी एवढे डोळे घालून घालून कशाला वाचते? ही काही नीट वाचायची नाही म्हणून मी कुठल्या तरी रॅन्डम प्रिंट काढून आणलेत. हिचं ना लक्ष दुसरीकडे वळवलं पाहिजे. मॅम, तुम्ही माझ्या हॉटेलचं प्रमोशन करणार म्हणून मला भरून आलाय. कोल्हापुरात माझं हॉटेल फेमस होणार, वाजणार गाजणार. नाही, बरोबर आहे तुमचं, पण इतक्यात भरून येऊ देऊ नका. नाही म्हणजे मी फक्त मीटिंगला आली, अजून मी काम घेतलेलं नाही. हे ते आहेच, पण तुम्ही माझं काम नक्की करणार. तुम्ही सॉलिड आहात मॅडम. नाही म्हणजे तुम्ही धैर्य सरांचा राग घालवण्यासाठी जे काही केलं ना, ते फार भारी होतं, इंटरेस्टिंग होतं. अहो फक्त मीच काय, माझ्या सकट सगळं कोल्हापूर तुमच्यावर इम्प्रेस आहे. त्यामुळे जेव्हा मी बिझनेसचं प्रमोशन करायचं ठरवलं ना, तेव्हा तुमचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. आणि जर तुम्ही माझ्या बिझनेसला साथ दिलीत तर माझ्या बिझनेसला फायदा होणार म्हणजे होणारच. मला रीना आणि पराग सांगत होते की तुम्ही भाऊंचे स्टुडंट आहात. हो. पण मी कधी तुम्हाला बघितलं नाही. ना कधी तुमच्याबद्दल ऐकले. तुम्ही चहा घ्या ना, थंड होईल. नाही, कसं आहे की एखादा विद्यार्थी भाऊंच्या हाताखालून गेला की भाऊ त्याला कधीच विसरत नाही. आणि कधी ना कधी भाऊंनी मला त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल सांगितलं. पण तुमच्याबद्दल मी कधी ऐकलंय असं काही आठवत नाहीये मला. कुठल्या बॅचला होता तुम्ही? ही पोरगी की कम्प्युटर? किती प्रश्न विचारते. बरोबर बोलल्या तर दामिनी मॅम, पोरगी अजिबात सोपी नाही. काय झालं? एवढा कसला विचार करताय? काही नाही, भाऊंच्या विचारात ठरवलं जरा. कसं आहे मॅम, मी एकलव्य आहे आणि भाऊ माझे द्रोणाचार्य. भाऊंनी मला प्रत्यक्षात कधी शिकवलं नाही, पण इथे कोल्हापूर जवळ नेरली गाव आहे, तिथल्या भाऊंच्या शाळेत होतो. म्हणूनच त्यांचे संस्कार, त्यांची तत्व, त्यांचे विचार सगळे रुजलेत माझ्यात. मग मी भाऊंचाच विद्यार्थी झालो ना.
हे काय? हॉटेल नेमकं कुठे आहे तुमचं?